माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC गरीब मराठ्याचा 90% लोकांना, त्यानंतर देशातील जेवढे पण मूल निवासी लोक आहेत SC ST OBC 90% आणि जे संविधानाला मानतात, तसेच माझे प्रेरणास्थान डॉक्टर मामा देशमुख, त्यानंतर माझे राष्ट्रीय भागीदारी मोर्चाचे प्राचार्यसाहेब भानुप्रतापजी, बलराज मलिक साहेब, रतनराजे, जेवढे काही माझे मित्रमंडळी आहेत ते, तसेच आर्मी, नेव्ही, एअरफोर्स चीफ आणि हिस्ट्रीचे जेवढे काही डॉक्टरेट घेतलेले लोक आहेत, त्यानंतर सायन्सचे डॉक्टरेट घेतलेले लोक आणि लॉचे डॉक्टरेट घेतलेले लोकांनी, त्यानंतर माझी बहीण मुर्मूजी, तुम्ही पण बिरसा मुंडाचं रक्त आहे, मी पण बिरसा मुंडाचं रक्त आहे. ही लढाई आता आपल्याला जिंकायची आहे. हे जे 2000 हिटलरपेक्षा 200 टाईम्स डिक्टेटर लोक 5000 वर्षापासून आमच्या आया बहिणी आमचं शोषण करत आहेत. जगामध्ये असे कुठं असेल, मोबाईलमध्ये चेक करून बघा, कुठल्या कंट्रीमध्ये बिरसा मुंडा हे आपलं ब्रह्माच्या अवलादी जन्म झालेले आहेत का ते. आम्ही आता 21व्या सदीमध्ये आहोत. त्यानंतर जगातील 2 महामानव जे आमच्या देशात जन्माला आलेले आहेत, तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बुद्ध म्हणतो मी देव नाही आहे, मी वास्तव्यवादी आहे. वास्तव्यवादी म्हणजे काय आहे की सायन्समध्ये ज्या गोष्टी घडतात त्यालाच आम्ही मान्य करणार. बाबासाहेब पण तेच म्हणतात. बाबासाहेबाच्या नॉलेजने जगामध्ये बघा, पूर्ण कंट्रीज, डेव्हलप कंट्रीज आपल्या देशाचं डेव्हलपमेंट करत आहेत. पण आज मी आपण सांगू इच्छितो, 5000 वर्ष अगोदर हे जे हिटलरपेक्षा 200 टाईम्सने डिक्टेटर लोक आहेत. हिटलर हा सेकंड वर्ल्ड वॉर 1925, त्याचा जन्म 89चा आहे आणि त्या बिचाऱ्यांनी पश्चाताप करून 45मध्ये कुत्र्याला पॉयझन दिलं, बायकोला पॉयझन दिलं, स्वतः पॉयझन करून मरून गेला. फक्त सेकंड वर्ल्ड वॉर हे 49मध्ये सुरू होऊन 45ला झालेलं आहे. 20 वर्ष झाले. हे बघा, हिटलरपेक्षा आज 5000 वर्ष म्हणजे 250 टाईम्सनी, बरोबर आहे. तो 20 वर्षासाठी झाला, हे 5000 वर्षासाठी. तर हिटलरपेक्षा 200 टाईम्सने आतंकवादी डिक्टेटर लोक, हे युरेशियामधनं आलेले यहुदी आतंकवादी हिटलरपेक्षा 200 टाईम्सने आतंकवादी डिक्टेटर लोक आहेत. हा 10व्या मौर्य राजा बृहदत्तची हत्या यांनी करून, कपटबुद्धीने करून काय केलं दादांनो. त्यानंतर जे बुद्धाचे धर्मप्रसारक होते त्यांना यांनी कापून शरव नदीत टाकलं आणि बृहदत्ताचा जो भाऊ होता त्याची पत्नी ही मौर्यवंश, मी पण आहे, माझ्या गावाजवळ पवनी म्हणून आहे, तिथं स्तूप आहे, तिथून या लोकांनी यांनी त्याची हत्या केली. आणि त्यानंतर बघा, हा पुष्पशृंग आर्य यहुदी युरेशियातून आलेले हिटलरपेक्षा 200 पटीने 200 टाईम्सने डिक्टेटर लोकांनी एवढी दहशत तयार केली. आणि काय सांगतात, यांना अधिकार, हे आतंकवादी डाकू डिक्टेटर लोकांना आपल्या मनमर्जीप्रमाणे काय म्हणतात, ब्रह्माच्या तोंडातून ब्राह्मण, भावोतनं क्षत्रिय, बेंबीतनं वैश्य. आणि आमच्या 7000 जाती केल्या आणि हे महिला घेऊन नव्हते आले. आणि यांनी मनुस्मृतीने सांगितलं की जी कोणती बाई या जमिनीवर पैदा होईल जन्मात, तिला भोग करण्याचा आम्हाला अधिकार आहे. तर 3 वर्षाच्या पोरीपासून तर 22, 24, 22, 23 जेवढी कोवळी पोरगी मिळाली त्याला आम्ही हे करणार. आणि त्याचं जिवंत उदाहरण मी आपल्या 21व्या सदीमध्ये सांगणार आहोत, महाराष्ट्रातच घडलेलं आहे. त्यानंतर बघा दादांनो, यांनी सतीप्रथा काढली, जिवंत बायांना जाळलं. आमच्या आयाबाईंना नवरा मेलं की त्याला जाळून टाकायचं. संतांना मारलं, गुरु नानकला मारलं, कबीरला मारलं, रैदासला मारलं, गुरु नानकच्या पूर्ण फॅमिलीला. आमच्या महाराष्ट्रात नामदेव महाराजा झोडपून काढला, तो बिचारा अमृतसरला जाऊन शिरोमणी झाला. त्यानंतर महाराष्ट्रात किती संतांना मारलं बघा. ज्ञानेश्वर महाराज त्याला हे करून बाहेर बसेश्वर, कितीतरी संत झाले. आणि काय झालं, मोगलांचं राज्य होतं दादांनो. मोगल आले होते 10व्या शतकात. आमच्या संतांनी सांगितलं, अरे दादांनो, तुम्ही देवाचे पोरं आहेत, सगळे आनंदाने राहा. माणसाचा जन्म हा स्त्रीच्या पोटातून झालेला आहे. खाली हात येतो, खाली हात जातो आणि प्रत्येकाचा धर्म मानवता.
हिंदीमध्ये इन्सानियत आणि इंग्लिशमध्ये ह्युमॅनिटी. सुन लो, ऐका, माझ्या जगातले लोकांना सांगतो मी, आणि भारतातल्या लोकांना ऐका आता जरा. त्यानंतर आमच्या देशामध्ये राजे महाराजे, इंग्रज जे आले होते, राजे महाराजे होते, पण त्यांची लढाई ही प्रॉपर्टी जागेसाठी होत होती. हे 15व्या सदीपासून व्हायला लागलेत. पूर्ण भारतामध्ये 500 राजे होते. यांनी कधीही संतांना नाही मारलं, निरपराध लोकांना कधीच मारलेलं नाही बिचाऱ्यांनी. आणि त्यानंतर बघा दादांनो, 15व्या सदीमध्ये संत पण होते आणि राजे महाराजे, आणि 16व्या सदीमध्ये जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज, 1642चा त्यांचा जन्म झालेला आहे, 1608ला सॉरी. आणि त्या जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजला यांनी खून केलं त्याचं, आणि काय म्हणतात, पुष्पक विमानाने केले. आणि त्यानंतर एवढा मोठा राजा शिवाजी महाराज बघा, शूर राजा, ज्याचा जन्म 19 फेब्रुवारी 1630ला झाला. आई जिजाऊ सिंदखेड राजाची आई ही इथली मूळ निवासी आहे. आणि त्यानंतर बघा दादांनो, शिवाजी महाराज इंग्रज मुस्लिम सरदार आणि आम्ही होतो. कल्याणची एक स्त्री शोधून आणली होती सरदारांनी, म्हटलं खबरदार तिला हात लावाल तर. आणि शेतकऱ्यांना म्हटलं जो कोणी शेतकऱ्याला त्रास देईल त्याला हात कापू. आणि भास्कर कुलकर्णी हा जो हिटलरचा अवलाद आहे, त्याला असं पोट चिरून काढलं शिवाजी महाराजांनी. आणि त्याचा मुलगा बघा शूर संभाजी महाराज, ज्याचा जन्म 1657ला झाला. एवढा शूर राजा, त्याला काय गरज होती, बापाने एवढं कमाई करून ठेवलेलं होतं. बघा दादांनो, 10 ग्रंथ लिहिले, एक सुद्धा लढाई नाही हरली. आणि त्या बिचाऱ्याची हत्या, हे जे आलेले आहेत, हिटलरपेक्षा 200 टाईम्सनी डिक्टेटर, आतंकवादी कोण आहे, घराणेशाही, पेशवाई, निजामी मराठा यांनी मिळून संभाजी महाराजाचे 32 तुकडे केले 1689मध्ये. आणि फरमान दिलं, भीमा कोरेगावला नदीत फेकून दिलं मनुस्मृतीप्रमाणे. एकसुद्धा हा निजामी मराठा, घराणेशाही, राजेशाही, हे चमडी चोर, हे सगळे त्यांच्यासोबत गेलेले होते. आणि हे बाया घेऊन नव्हते आलेले. आणि त्याच्या याच्याने त्यांनी नवीन वर्ष म्हणून गुढीपाडवा बघा, हे बघा निजामी मराठा. त्यानंतर तारारा जिजाऊ लढली, अहिल्याबाई होळकर, ऐका धनगरांनो कसे बदनाम करतात तुम्हाला ते. त्यानंतर अहिल्याबाई होळकर, ताराराणी, राजाराम. आणि 2000 नंतर जेव्हा इंग्रज आलेत, तेव्हा बघा राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेचा जन्म 11 एप्रिल 1827ला झाला आहे. त्यांनी सावित्रीबाईशी लग्न केलं 3 जानेवारी 1831. फातिमा शेखने मदत केली आणि पहिली शाळा पुण्यामध्ये 1 जानेवारी 1848ला काढली. मी शपथ खाल्ली आहे सावित्रीची, आणि आज पूर्ण झाली माझी शपथ. ऐकून घ्या. 1856ला नारायण गुरु साऊथमध्ये झालं आहे. त्यांनी 40 मंदिरं बांधली शिवची, शंकरजी जे म्हणतो शिवजीची, आणि सांगितलं ब्राह्मणांना यांना प्रवेश नाही करू द्यायचं. शेतकऱ्यांच्या असूड आणि गुलामगिरी हे 2 पुस्तक लिहून काढले ज्योतिराव फुलेंनी. आणि बघा दादांनो, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेने शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली रायगडावर. आणि जेव्हा त्यांनी शिवजयंती केली, शिवाजी महाराज जयंती, हे जे आलेले आहेत आरे हत्यारे येऊदे, हिटलरपेक्षा 200 टाईम्सने डिक्टेटर लोकांनी काय केलं, शिवजयंती केली. तिलक लोकांनी. हिटलरपेक्षा 200 टाईम्सने डिक्टेटर लोक आहेत ते. हिटलर 20 वर्ष झाले, हे 5000 वर्ष, 4च समजूया आपण, 200 टाईम्स. त्यानंतर बघा दादांनो, ज्योतिराव फुलेचं गुलामगिरी आणि हे बघून आर्य हत्यारे यहुदी, हिटलरपेक्षा 200 टाईम्स डिक्टेटर आतंकवादी लोकांनी 1885ला तिलक, आगरकर, बॅनर्जी लोकांनी आतंकवादी काँग्रेस बनवलेले.
खरं आहे का? 74चा जन्म शाहू महाराजांचं, 75चं बिरसा मुंडाचं, त्याला पॉयझन देऊन मारलं 1900मध्ये. आणि आरक्षणचे जनक म्हणतो शाहू महाराजांनी आम्हाला बाबासाहेबांना शिक्षणासाठी मदत केली, आरक्षण दिलं. 14 एप्रिल 1891ला बाबासाहेबांचा जन्म. आणि 1778ला बिरसा मुंडा. 1904ला जेव्हा तो अलाहाबादला गेला, त्याला बिचाराला दाढी होती, हाकलून दिलं, उष्ट्या पातळीचं अन्न खाल्लं. त्यानंतर शाहू महाराजाला बाबासाहेबांनी शाहू महाराजांनी शिकवलं. आणि 19मध्ये यांचं पर्सेंटेज 4% आणलं ज्युडिशनरीमध्ये. आणि 20मध्ये परिषद घेतली माणगावला. आणि शाहू महाराजांनी सांगितलं आजपासून आपला लीडर कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मूल निवासी SC ST OBCच्या लोकांचं. आणि 52मध्ये त्यानंतर 22मध्ये 9 मे 1922ला कोणी म्हणतात पॉयझन दिलं, कोणी म्हणतात बॉम्ब निवडवलं, त्यांचं खून करण्यात आलं. आणि 24मध्ये पेरियार स्वामी काँग्रेसनं रिजाईन केलं आणि सांगितलं की मी जातीवाद संपवून, आज बघा तिथं 70% आरक्षण आहे, कोणाची बापाची हिंमत होत नाही. आणि या लोकांनी शाहू महाराज बाबासाहेब नॉलेज बघून RSS जनसंघ बनवलेली आहे आणि म्हणतात हिंदू राष्ट्र ही शिवी आहे. त्यानंतर बाबासाहेबांनी 36मध्ये SC STच्या लोकांना आरक्षण दिलं. आणि पुणे करार, गांधीजी हा विरोधक होता आरक्षणचा. आणि 42मध्ये बघा दादांनो, जेव्हा इंग्रज निघाले सेकंड वर्ल्ड वॉर हिटलरमुळे, त्यावेळेस त्यांनी चले जावं म्हटलं. आमचे SC ST OBCच्या लोकांनी प्राणाची आहुती दिली 1942मध्ये. शिकलेले नव्हते, पण एवढी समजदारी होती नेक्स्ट जनरेशनच्या स्वाभिमानासाठी. त्यानंतर बघा दादांनो, 1948ला हा नाथुराम गोडसे हा मेंबर त्यांचा काँग्रेस RSS जनसंघचा, त्यांनी गांधीजीचा खून केलं. आणि बघा काय झालं. त्यानंतर बाबासाहेबाला संविधान पीठातनं जाऊ दिलं. 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात बाबासाहेब संविधान बनवलं. काय म्हणतात हे? आम्ही संविधानाला मानणार नाही. 52 वर्षापर्यंत नागपूरच्या ऑफिसवर फ्लॅग नाही फडवलं. आम्हाला मनुस्मृती नको, स्वाभिमान शिकवलं. शिवाजी महाराजांनी बघा, एक कल्याणची राजाची मुस्लिम बाई होती, खबरदार तिला हात लावा, शेतकऱ्याला हाताला भेट लावाल तर बोट कापून टाकेल. स्वाभिमान शिकवलं शिवाजी महाराजांनी. आणि स्वाभिमानी जगायसाठी एक मताचा अधिकार, रिजर्व आरक्षण म्हणजे ही सिक्युरिटी दिली होती SC ST OBC लोकांना. आणि स्वाभिमान म्हणजे शिक्षण, रोजगार आणि हेल्थ. आणि सांगितलं की सगळ्यांनी टॅक्स भरा. आणि लोकांच्या उन्नतीसाठी चालवलं राज्य म्हणजे लोकराज्य. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया. अशा पद्धतीने हे लगाली. कोण बसले आहेत? हिटलरपेक्षा 200 टाइम्सने डिक्टेटर लोक बसले आहेत की नाही. आणि कोणी पार्ट्या बनवल्या? RSS जनसंघ, काँग्रेस. खरं आहे का खोटं आहे? तेच चाललं आहे. हे शिकलेले लोक होते की नाही? आपण शिकलेलो आहोत का? SC ST OBC लोक. हिंदू कोड बिल आणि कायदा आयोगासाठी रिजाईन केलं. आणि बाबासाहेबांनी जेव्हा संविधान बनवलं आणि लोकशाहीला सुरुवात झाली, त्यानंतर 50मध्ये कायदा आयोग आणि गेम खेळायला हे झालं. 1950 लोकशाहीला सुरुवात झाली. कोण बसले आहेत मी विचारतो? आर्य, हत्यारे, यहुदी. हिटलरपेक्षा 200 टाइम्सनी डिक्टेटर, आतंकवादी लोक चालवत आहेत की नाही? खरं आहे का खोटं आहे? 45ला तर मरून गेला हिटलर. मारलं त्याने. कोण होय गांधीजीला मारणार आहे? हेच लोक होय. त्यानंतर हिंदू कोड बिल आणि आरक्षणसाठी त्यांनी रिजाईन केलं. आणि जोगेंद्र मंडलने रिजाईन करून संविधान बनवलं. 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 26 नोव्हेंबर 1949 हे म्हणतात की आम्हाला मनुस्मृती पाहिजे. न्यायप्रिय होते. त्यांना एकामध्ये आम्हाला काय सांगितलं? स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया. कोण बसलेले आहेत? शिकलेलेच लोक बसले आहेत ना. आणि नाथुराम गोडसेला सुनता केलं. किती बदमाश लोक आहे हिंदू मुस्लिमचे लावण्यासाठी. आणि त्यानंतर 51ला रिजाईन केलं आणि 52ला इलेक्शन घेतलं. बाबासाहेब 78,000 मतांनी त्यांना इन्व्हॅलिड केलं आणि 14,000 मरण पडले. ते अडवाणी आणि एक तो सिंधी होता तिकडचा, त्यांच्या याच्याने हे लोक.
नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो. आणि लोकशाहीला सुरुवात झालेली आहे.